आगामी महापालिका निवडणूक महायुती हे एक संघपणे लढणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये 15 तर सांगली महापालिकेमध्ये आरपीआयने 6 जागा मागितलेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली। सांगलीमध्ये रामदास आठवले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी आरपीआयचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, ज्येष्ठ नेते अशोकराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। राज ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नुकसान होणार असून त्याचा महायुतीला फायदा होणार आहे। मराठी मतात फूट पडणार आणि अमराठी मते आम्हाला मिळणार, असा दावाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय। एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य बाळासाहेब यांनी केले। मात्र भाजपा सहजासहजी मुख्यमंत्री पद सोडणार नाही, त्यामुळे बाळासाहेबांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करू नये, असा टोलाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1, 3, 7, 8, 10 आणि 20 या 6 जागेवर आरपीआयने दावा केलाय। प्रभाग 1 मधून अरुण आठवले, प्रभाग 3 मधून अशोक कांबळे, प्रभाग 7 मधून अपर्णा पोपटराव कांबळे, 8 मधून संतोष सरवदे, 10 मधून जगन्नाथ ठोकळे आणि लक्ष्मीबाई बबनराव आठवले आणि 20 मधून श्रीमती रेखाताई विवेक कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत। आणि सध्या एक गोष्ट चांगली झालेली आमच्यासाठी की माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये नॉन मराठी मतं मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील। मुंबई शहरामध्ये 40% मराठी आणि 60% नॉन मराठी मतं आहेत आणि मराठी मतं जी आहे त्या मराठी मतामध्ये आमच्या महायुतीलाही मॅक्झिमम मतं मिळणार आहे। काँग्रेस पक्ष वेगळं लढणार त्यांनाही मिळणार आहे आणि ठाकरे बंधूंनाही मिळणार आहे। त्यामुळे मराठी मतामध्ये त्या ठिकाणी फूट होणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची जी काय भूमिका होती ही भूमिका ते विसरलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या सोबत त्यांनी युती केल्यामुळं नॉन मराठी मतं जी बाळासाहेबांच्यामुळं ही शिवसेनेला मिळायची। सुरुवातीला शिवसेना स्थापन झाली ती मराठी माणसासाठी झाली, पण नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर भारतीय सेना, त्यानंतर गुजराती सेना, साऊथ इंडियन सेना अशा पद्धतीची सेना तयार केली होती आणि मुस्लिम मतं जी आहे ती मुस्लिम मतंसुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळायची। तर आता हे दोघे एकत्र आल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळं राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेण्याची चूक करायला नको होती। आमच्याबरोबर लोकसभेला राज ठाकरे असताना आम्हाला काय फार फायदा झाला नाही, पण विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते त्यावेळेला आम्हाला ते जास्त फायदा झाला। त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राज ठाकरे अत्यंत उत्कृष्ट नेते आहेत, चांगले स्पीकर आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचं अत्यंत चांगलं आहे, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत अशा पद्धतीची त्यांचीसुद्धा परिस्थिती आहे।